नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. रेवती सुळेंचा विवाह हा एक महाराष्ट्रातला चर्चेचा विषय आहे, किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा चर्चेचा विषय असणार. कारण पवार साहेबांची ती नात आहे, सुप्रिया सुळेंची ती कन्या आहे आणि विवाह हा थाटामाटात मोठा होणार हे कोणी भविष्यवेत्यानं सांगायची गरज नाही. कारण पवार साहेब म्हणजे आज महाराष्ट्रातलं एक मोठं व्यक्तिमत्व, हे कुटुंबीयच किती मोठं आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आणि अशा वेळेला सध्याचं जे राजकारण आहे, मी आज विश्लेषण करतोय ते त्याच्यावर एवढ्यासाठीच करतोय की ह्या विवाहामागं काय दडलंय हा सुद्धा विषय आहेच. आता चर्चेच्या निमित्तानं पवार कुटुंब एकत्र येत आहे. जय असेल, पार्थ असेल, सुनेत्राताई, त्यांची भूमिका, त्यांचा अजितदादांचा पक्ष, हा विषय. अजितदादा नाही याचं शल्य सगळ्यांना आहे, नक्की शल्य आहे त्याचं की आज अजितदादा हवे होते, आज रेवतीचा मामा पाहिजे होता. कारण हे दुःख आहे, हे दुःखाचं सावट असताना सुद्धा परत बाबा ह्या निमित्तानं आपण एकत्र येतोय आणि राजकीय सुद्धा आपण एकत्र येतोय का हा विषय लपून राहणार आहे? अजिबात राहणार नाही. अशा पद्धतीनं आपण या निमित्तानं, रेवतीच्या विवाहाच्या निमित्तानं, म्हणून मी म्हटलंय रेवती विवाहाच्या मागं दडलंय काय, तर दडलंय काय तर हेच आहे, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे आघाडीवर आहेत. त्याच्यामध्ये रोहितनी तर अजितदादांच्या अपघाताच्या बाबतीत जी भूमिका घेतली आहे, तो घातपात आहे का अपघात आहे हे सगळ्यांनी बघितलं आणि ते अजूनही ते लावून धरलेलं आहे त्यांनी. आणि त्याच्यावर अजून शासनाकडनं सुद्धा काही महत्वाचं जे उघड करायला पाहिजे होतं, खुलासा करायला पाहिजे होता, तो अजूनही आलेला नाही आहे, हेही तितकंच फॅक्ट आहे. रोहित पवार सुद्धा आत्ता आणि सुप्रियाताई ह्या निमित्तानं, रेवतीच्या विवाहाच्या निमित्तानं आणि पवार साहेबांना त्यांनी मनोमनी तयार केलेलं असावं की राजकारणात सुद्धा आपलं कुटुंब आता एकत्र असायला हवं. सुनेत्राताई राष्ट्रीय अध्यक्ष असल्या तरी त्यांचं नेतृत्व आता आपण मान्य करायला काही पण हरकत नाही. आणि सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांचा हा डाव आता ह्या विवाहाच्या निमित्तानं नक्की साध्य होणार, कारण तो डाव त्यांचा हा मांडलेला आहे त्यांनी आणि हे निमित्त आहे, ह्या निमित्ताने एकत्र येत राहतील. आणि सुनेत्रा पवारांची मुकसंमती आहे, पार्थांनी जे निर्णय घेतील निश्चितपणानं त्यांना तो मान्य होईल, कारण पुढं सूत्र त्यांच्याच हातात द्यायचे सुनेत्राताईंना. आणि अशा वेळेला पवार साहेबही सुद्धा आता थकलेले आहेत, त्यांचं सुद्धा आता वय झालेलं आहे. अशा वेळेला आपण एकत्र येऊया आणि याच्या बाबतीत भारतीय जनता पक्षाचं केंद्रीय नेतृत्व सुद्धा हे सपोर्टेड असेल त्याला. फक्त पवार साहेबांची निवृत्ती तेवढी झाल्यानंतर सुप्रियाताईंच्या हातात बरीच सूत्र जातील, त्या मंत्री सुद्धा होतील. हे विश्लेषण ह्यापूर्वी सुद्धा झालीत, पण त्याची कुठंतरी ही नांदी आहे. आणि आत्ता सुद्धा आपण बघितलं बारामतीच्या निवडणुकीत जे मतदान झालेलं आहे ते घवघवीत मतदान, उत्स्फूर्तपणे मतदान झालेलं आहे. अजितदादांना ती श्रद्धांजली होती असंच म्हणावं लागेल, कारण ते आता फक्त लीडच बघायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यात पवार साहेबांनी घेतलेली भूमिका, सुप्रियाताईंनी घेतलेली भूमिका, रोहित पवारांनी घेतलेली भूमिका, हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. हे एकत्र आलेले आहेत आणि आता त्याची ही नांदी हे विवाहाचं निमित्त करून दिसते आहे. सुप्रियाताई रोहित आघाडीवर आहेत, पार्थन त्यांची बोलणी चालू आहेत. पार्थ रोहित बोलतायत, जय रोहित बोलतायत, सुप्रिया त्यांचं तर पार्थबरोबर रोजचं बोलणं चालू आहे. हे सगळं उघड व्हायला लागलेलं आहे आणि काही हरकत नाही, पवार कुटुंबीय एकत्र येईल आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा काही त्याच्यामध्ये फार अडचण आहे अशातला भाग नाही. आत्ता आपचे एवढे खासदार मिळालेत आणि पवार साहेबांचे पण खासदार मिळाले तर त्यांना आनंदच राहील ना, काय चुकीचं आहे. आता ह्या विवाहाच्या निमित्तानं काय काय गडबडी होतील, काय काय राजकारण बदलेल हे बघण्यासारखं असेल. पण रेवती सुळेंच्या विवाहामागं दडलंय काय हे मी जे म्हटलं ते कितपत साध्य होतं हे आपण बघू. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.